फोटो रायटिंग करायला अ, मी ठरवलेलं नसतं कधी पण, की माझ्या अ, शी कोण कनेक्ट होणार आहे. त्यावेळेस मला एकदम शंभू, शंभू असं अ, आतून आलं होतं, शंभू, शंभू. तर त्यावेळेस मला लक्षात आलं होतं, की शिव माझ्याशी कनेक्ट झालेले आहेत. तर त्यांनी मला काही संदेश दिलेले आहे आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी. शिव म्हणाले, की मनुष्य हा जन्म स्वतःच्या उन्नतीसाठी मनुष्य जन्म जो आहे, आपल्याला जो मिळतो त्या पृथ्वीवर, तो आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी होतो. पण तो दुसऱ्यांच्या पोटी होतो. म्हणजे बघा, हे किती मोठं सत्य आहे. तो आपल्या उन्नतीसाठी आपण इथे जन्म घेतो. पण होतो कोणाच्या? दुसऱ्याच्या पोटी आपला जन्म होतो. म्हणजेच काय, की तो जे हे जीवन जगतो, जे काही ज्ञान घेतो, ज्ञान घेतो, जे आत्मसात करतो, ते लोककल्याणासाठी. जे आपल्याला आजपर्यंत आपण ज्ञान घेत आहोत, ते फक्त आपल्यापर्यंत नाही ठेवायचंय आपल्याला, आपल्याला पूर्ण जगामध्ये पसरवायचं आहे. ज्या प्रमाणे पत्रीजींनी केलं, की सर्व जगाला हे ज्ञान दिलं, गुपित सांगितलं ध्यानाचं. त्याचप्रमाणे आपल्याला लोककल्याणासाठी हे करत जायचं आहे, जे आपल्याला जसं जमेल तसं. त्याप्रमाणे शिव म्हणतात, की ते लोककल्याणासाठी जसे एक आई आणि वडील आपल्या पूर्ण जीवनामध्ये आपल्या मुलांना शिकवण्यात, पालन-पोषण करण्यामध्ये घालवतात. तसेच आपण आपला जन्म कोणाच्या कल्याणासाठी असतो. आपला हा जो जन्म आहे, तो जसं आई-वडील आपलं पालन-पोषण करतात, आपल्याला मोठं करतात, त्याचप्रमाणे आपला म्हणजे ते स्वतः झिजून मुलांना वाढवतात. त्याचप्रमाणे आपणही जेव्हा मोठं होतो, तेव्हा आपणही आपला जन्म जो आहे, तो दुसऱ्यांचा अ, जीवनासाठी घालवावा. म्हणजेच काय, की तसेच आपण आपला जो जन्म आहे, तो कोणाच्या कल्याणासाठी असतो. आपल्या स्वतःच्या तर असतोच, पण दुसऱ्यांच्याही कल्याणासाठी असतो. आपण हे शरीर घेऊन पृथ्वीवर येतो, पण ते स्वतः करता नाही, तर पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवांसाठी, प्राणींसाठी आपल्या कुठल्याही कृत्यांनी आपल्या आपण माणसांचे भले व्हावे हेच दक्षता घ्यावी. म्हणजे आपण जे काही कृत्य आपण कार्य करतो ह्या पृथ्वीवर, आपण जे कर्म करतो त्यामध्ये हेच बघितलं पाहिजे, की लोकांचे कसे कल्याण होईल, लोककल्याणासाठी आपण काय करतो आहे, याकडे निरंतर आपलं लक्ष असलं पाहिजे. अशी कृत्य करावी, की यासाठी अ, तर दुःख देण्यासाठी नव्हे, तर सुख देण्यासाठी लोकांना. तसेच जसा एक दिवा स्वतःचा उजेड दुसऱ्यांना देतो, जो स्वतःला खपवून घेतो शेवटच्या तेलाच्या थेंबांपर्यंत. म्हणजे एक दिवा जो आहे तो प्रज्वलित असतो आणि तो शेवटच्या तेलाच्या थेंबापर्यंत जळत राहतो. त्याचप्रमाणे त्याची वात सुद्धा काळी आणि खाक राख होऊन जाते. म्हणजे तेल सुद्धा पूर्ण संपून जातं. राख जी तेलाची जी वात असते ती आपली, ती सुद्धा राख होऊन जाते. शेवटच्या टोकापर्यंत ती जळत राहते. जितकं तेल त्या वातीने शोषलेलं असतं तोपर्यंत ती जळत राहते आणि राख आणि काळी खाक होऊन जाते. त्याचप्रमाणे आपलं जीवन जसा मनुष्य जेव्हा शरीराने जळतो, शेवटच्या क्षणाला त्याची ही राख होऊन जाते. म्हणजे आपण जेव्हा आपल्याला शरीर संपल्यानंतर अग्नी दिला जातो, तेव्हा आपली ही राख होऊन जाते. तर त्याचं काय महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा त्याचा आत्मा त्याला विचारतो, "बाबा रे, तू काय केलंस? पूर्ण जीवनामध्ये दुसऱ्यांसाठी काय केलंस?" असो,
दुसऱ्यांसाठी नाही, तर स्वतःसाठी तरी काय केलंस? बघा, की तो आत्मा जेव्हा आपण शरीर सोडतो, तेव्हा तो आत्मा आपल्याला विचारतो, की "काय केलंस तू?" ठीक आहे, तुझं शरीर जळलं, तुझी आत्मा तू हे पूर्ण जीवन लोककल्याणासाठी काही केलं का? असं आत्मा आपल्याला संपूर्ण जी आपली हायर सेल्फ आहे ती आपल्याला विचारते. तर काय केलंस तू? दुसऱ्यांच्या कल्याणासाठी नाही केलं तर स्वतःच्या तरी कल्याणासाठी काही केलं का? की जेणेकरून का असं विचारतात आहे. कारण ह्या जीवनात तरी आपण आपण जे काही चांगले कर्म करू, तर पुढच्या जन्मामध्ये तरीही आपण हे जे काही शिकतो आहे, चांगल्या गोष्टी शिकतोय, ते दुसऱ्यांना देण्याची ताकद आपल्यामध्ये वाढवावी. आपण स्वतःचे कल्याण केलं. जर आपला जो माठ आहे, जो आपला मटका आहे, जर ते त्यामध्ये पाणीच नसेल, तर आपण दुसऱ्यांना कसं पाजणार आहोत? तर त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःला सुद्धा आपल्याला इतकंच म्हणजे स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि ज्ञान आणि आपली उन्नती आपण केली तरच आपण दुसऱ्याची उन्नती करू शकतो, हे इथे सांगितलंय. काय केलंस स्वतःच्या उन्नतीसाठी जर तू या जन्मात केलं असतं, तर ह्या उन्नतीसाठी तर तू पुढचा जन्म तरी दुसऱ्यांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकशील. म्हणजे जर ह्या जन्मात चल तू दुसऱ्यांसाठी काही नाही केलं, पण स्वतःच्या उन्नतीसाठी जर तू काहीही पाऊल उचललं, तर त्याचप्रमाणे हा जन्म तर जाऊ दे, पण पुढचा जन्म जेव्हा घेशील, तेव्हा तरी तू दुसऱ्यांच्या कल्याणासाठी स्वतःला झोकून देशील आणि स्वतःला झोकशील का? की तू जितका ह्या जन्मात तपलास, भाजलास, ज्याने तू जे शिकलास म्हणजे आपण काय करतोय? आपण तप करतोय. आपण जे आपल्याला आपल्या कल्याणासाठी आपल्या म्हणजे आध्यात्मिक लेव्हलवर आपण आपली उन्नती करतोय आणि ज्यांना जसं जमतंय, कोणी कोणाला ध्यान शिकवत आहे, समाजसेवा करत आहे किंवा जे आपल्या हृदयातून जे निघत आहे ते आपण लोककल्याणासाठी पूर्ण प्रयत्नशील असतो. तर त्याचप्रमाणे शिव विचारतात आहे, जर तू ह्या जन्मात जर काही नाही केलंस, तर ठीक आहे, पुढच्या जन्मात जेव्हा करशील, तर ह्या जन्मामध्ये जे तू तपलास, भाजलास आणि जे शिकलास, ते जे कर्म केलं, ते तुझ्यानंतरही लोकांचे हित करणारे होतं का? म्हणजे तुझा जन्म ह्या पृथ्वीवरून जेव्हा तुझं शरीर चाललं गेलं, तेव्हा तू जे काही कर्म करून ठेवले ह्या पृथ्वीवर, ह्या जन्म सोडताना, तुझ्या अशा कर्मानी दुसऱ्यांचं काही थोडं तरी भलं झालेलं आहे का? आपल्या परिवाराचं भलं नाही म्हणतात आहे ते. म्हणजे असं काही तू कृत्य केलं आहेस, की ज्यानी एक व्यक्तीचं तरी तू भलं करू शकला आहेस का? आणि तुझ्या जाण्यानंतर लोकांचं कल्याण करून तू जे काही लोकांच्या हितासाठी ते झटलास किंवा भाजलास किंवा काहीही कर्म केलेले आहे, ते दुसऱ्यांचे हित करणारे होते की अहित करणारे होते? असं शिव आपल्याला विचारतात आहे. तर तू स्वतःवर प्रेम कर, जरूर कर. हे पण एक खूप महत्वाचा पॉइंट आहे, की आपण स्वतः आपल्यावर प्रेम नाही करत. आपलं शरीर जे या परमेश्वराची देण आहे. आपलं एक-एक शरीराचा जो अंग आहे, आपण ध्यानामध्ये त्याला फील करतो. आपण अ, शरीर आपली जी बुद्धी आहे, आपलं जे हृदय आहे, आपला श्वास आहे, हे खूप अत्यंत आवश्यक आहे. आपल्यावर प्रेम पण आपण तितकंच केलं पाहिजे. कारण हे साक्षात हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये ह्या परमेश्वराचा हृदयामध्ये वास आहे. तर त्याप्रमाणे तू स्वतःवर प्रेम कर आणि जरूर कर, असं म्हणतात अशी. पण जे प्रेम ते शरीराने नव्हे, तर आत्मरूपी आरशाद्वारे बघून कर. म्हणजेच शरीराचे प्रेम नव्हे, तर आत्म्यारूपी आरशाने बघून तू स्वतःला प्रेम कर. जो आत्मरूपी आरसा आहे, तोच खरा आरसा आहे. म्हणजे की आपला जो आत्मा आहे, तो आपल्याला आपलं सत्य रूप दाखवेल. आपलं शरीर म्हणेल, की "हां, मी सुंदर दिसते, मी छान कपडे घातले." पण
त्या शरीररूपी आत्म्याने नाही, शरीररूपी आरशाने नव्हे पाहायचंय आपल्याला, तर आपल्या आत्मरूपी आरशाने आपल्याला बघायचे आहे. तोच खरा आरसा आहे. त्या परमेश्वराच्या नजरेने स्वतःला बघ. तू खूप सुंदर आहे. म्हणजे आपली आत्मा इतकी अगदी सुंदर आहे, की जेव्हा त्यांनी असं म्हटलं तेव्हा मला खूपच मी इमोशनल झाले होते, की आपण त्या परमेश्वर म्हणतात आहे, की त्या परमेश्वराच्या नजरेने तू स्वतःला बघ आणि तू खूप सुंदर आहे. मग जेव्हा मी खूप इमोशनल झाली त्यावेळेस काय झालं, की प्रत्यक्ष माता काली म्हणजे मी हे पण सांगते तुम्हाला, की मी महाकालीची खूप भक्त आहे आणि सगळ्यात आधी तर मी सांगते, की जेव्हा ध्यानमध्ये येण्यापूर्वी मी शिव यांच्याशी एवढी कनेक्टेड नव्हते फील करत. महाकालीशी खूप जास्त कनेक्टेड होते. पण जसं आपलं असतं ना ड्युअल माइंड, की अ, एकाच पद्धतीने बघायचं, तर ॲक्चुअली नंतर हळू कळत गेलं, की शिव आणि शक्ती एकच आहे. तर त्याचप्रमाणे जसं मी खूप इमोशनल झाले, त्याच्यानंतर माता काली माझ्यासमोर आल्या आणि त्यांनी म्हटलं तर मी एकदम इमोशनल होऊन म्हटलं, की "आई तू आलीस का?" तर ती म्हणाली, "हो बाळ, रडू नको." म्हणजे मला खूप इमोशनल असं व्हायला लागलं होतं. तर जे वाक्य शिव यांनी अ, थांबवलं होतं तेच ॲक्चुअली शिव कोण आहे? शक्ती आहे, साक्षात. तर त्याचप्रमाणे तेच वाक्य परत पूर्ण झालं. त्यांनी म्हटलं, आईनी म्हटलं महाकालीनी, की "स्वतःवर प्रेम कर. त्या परमेश्वराच्या नजरेने स्वतःला बघ." म्हणजे जसं म्हटलं शिवांनी, की "तू स्वतःच्या शरीराला नव्हे तर आपल्या आत्मरूपी आरशाने बघ स्वतःला." म्हणजेच काय, की स्वतःवर प्रेम कर. त्या परमेश्वराच्या नजरेने स्वतःला बघ. म्हणजे स्वतःच्या नजरेने नाही तर जो तुझ्या आत जो परमेश्वर बसलेला आहे, आत्मरूपी परमेश्वर, त्या परमेश्वराच्या नजरेने तू स्वतःला बघ. त्या परमेश्वराच्या हाताने तू स्वतःला आपल्या उंजळीत धर. म्हणजे एक परमपिता परमेश्वर आपल्याला कसा उंजळीत असा आपण कशा छोट्याशा बाळाला उंजळीत धरतो, त्याचप्रमाणे तो परमपिता परमेश्वर तो तुला स्वतःला असा ओंजळीत धरणार आणि बघ तुला दिसेल तोच निरागस बाळ जो पहिल्यांदा एका आईच्या हातात पहिल्या दिवशी असतो. म्हणजे सगळ्यात पहिल्या दिवशी जेव्हा तो बाळ जन्माला येतो, तेव्हा तो किती लहानसा, एकदम नाजूकसा आणि खूपच गोंडस असा बाळ त्या आईच्या हातात असतो. त्याचप्रमाणे म्हणजे त्या परमेश्वराच्या जेव्हा आपण घरून आलेलो आहे, तर तो एक छोटासा निरागस बाळ ह्या पृथ्वीवर जन्म घेतो. छोटासा जो एक कमळाच्या फुलाइतका जो बाळ असतो. त्याला आपल्या ओंजळीत आई धरते. त्याचप्रमाणे ईश्वर, शिव आणि शक्ती असं म्हणतात आहे, की तू स्वतःला ओंजळीत धर आणि बघ, तुला दिसेल तोच निरागस बाळ पहिल्यांदा एका आईच्या हातात पहिल्याच दिवशी असतो. तोच बाळ आहेस तू. तोच बाळ तू आहेस आणि आजही शरीराने वाढलास तरी तू त्या ईश्वरासाठी एक निरागस बाळच आहे. म्हणजे आपण कितीही मोठे झालो, कितीही ज्ञानी झालो, कितीही संत झालो किंवा पॉलिटिशियन झालो किंवा कुठेही कितीही मोठ्या पदावर गेलो, तरी त्या परमपिता परमेश्वरासाठी आपण कोण आहोत? एक निरागस, एक छोटंसं बाळ आहोत. आणि जसा राजा तसाच राहा. जसा आहेस राजा तसाच राहा. म्हणजे ज्या आपलं जे सत्यलोक आहे, म्हणजे आपण ज्या ठिकाणाहून आलेलो आहे, त्या ठिकाणाहून आपण आलो तर आपल्याला ते परमेश्वर म्हणतात आहे, की "तू माझ्यासाठी निरागस बाळ आहे आणि जसा आहेस राजा तसाच राहा." म्हणजे ह्या पृथ्वीवर येऊन आपण ड्युअल माइंड आणि विचार करतो. आपल्यामध्ये खूप विकार जागृत होतात. आणि ह्या सगळ्या मोहमायामध्ये फसून आपण आपलं अस्तित्व काय, आपला जो निरागसपणा आहे,
त्या परमेश्वराच्या घरून आपण जसं येतो ते सगळं आपण विसरून जातो. आणि जेव्हा तू जाशील त्या परत ईश्वराच्या घरी, जेव्हा तू जाशील त्या ईश्वरापर्यंत, परत तो म्हणेल, "आला माझा निरागस बाळ." म्हणजे आपण जसं त्या परमेश्वराच्या घरून आलेलो होतो या पृथ्वीवर, त्याचप्रमाणे आपल्याला तसंच राहायचंय. म्हणजे एका निरागस बाळाप्रमाणे आपण एक निरागस बाळाप्रमाणे तो आपल्याला जास्त आपल्याला जवळ करतो. म्हणजे जितका आपण ह्या मोहमायाच्या दुनियेत फसू नाही आणि आपण एका निरागस बाळ होऊन त्याच अवस्थेमध्ये जसं आपण आलो होतो तिथून, त्याच अवस्थेमध्ये जेव्हा आपण राहू, त्यावेळेस तो परमपिता परमेश्वर म्हणेल, की "आला माझा निरागस बाळ." जसा त्याला मी पृथ्वीवर पाठवलं होतं, तसाच उजळून आला. म्हणजे जसं पाठवलं होतं तसा नाही, तर त्याच्यापेक्षा अगदी सुंदर लख्ख प्रकाशाने या आत्मरूपी प्रकाशात उजळून आलेला आहे. असं किती सुंदर कल्पना आहे ही आणि किती सुंदर वाक्य अ, शिव आणि शक्तींनी सांगितलंय. पण कसा आलास? जसा तुला या पृथ्वीवर पाठवलं होतं, त्याही पेक्षा त्याही पेक्षा अजून निरखून लख्ख प्रकाश घेऊन आलास. या पृथ्वी मातेच्या ओंजळीत जेव्हा तुला मी सोडलं होतं, त्या आईला सुद्धा प्रथम देऊन तिच्या तिच्याही होण्याचे म्हणजे तिच्या पुत्र होण्याचे खरा पुत्र म्हणजे तिचा खरा पुत्र होण्याचे पूर्ण वचन आणि कर्तव्य निभवले. किती सुंदर कल्पना आहे ही. म्हणजे मी जेव्हा-जेव्हा हे वाचते, जेव्हा-जेव्हा सेशन्समध्ये हे वाक्य वाचते, मला इतके अंगावर शहारे येतात. म्हणजे ॲक्चुअल ही कल्पना करा, की आपण त्या आपलं जे म्हणजे ओरिजिनल आपलं घर आहे. आपलं जे परमपिता परमेश्वराचं घर आहे, तिथून आपण या पृथ्वीवर आलो आहे. तर आपण काही कार्य करण्यासाठी, आपण लोककल्याणासाठी आलो आहे. तर तो परमेश्वर म्हणतो, "जसा निरागस माझा बाळ तू गेला होता या पृथ्वीवर, त्याचप्रमाणे तू परत आला माझ्यापर्यंत." पण कसा आला? असा नाही आला. तू पूर्ण लख्ख उजेडानी, प्रकाशाने भरून या पृथ्वी मातेचा खरा सपूत होऊन तू या पृथ्वीवर विचरण केलंस, कर्म केलंस आणि मग माझ्याकडे परत आलास. किती सुंदर कल्पना आहे ही. आणि पुढे शिव काय म्हणतात, "याच आशेने तुला आजही वाट पाहतो मी." म्हणजे किती मला प्रत्येक वेळेस इमोशनल होतो मी, की शिव म्हणतात आहे, की "मी तुझी वाट पाहतोय." म्हणजे शिव आपली वाट पाहतात आहे. आपण नाही. आपण तिथे परत त्या परमपिता परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काहीही खटाटोप करत नाही. पूर्णपणे एक निरागस बाळ व्हायचंय आपल्याला. त्याचप्रमाणे आपण त्या शिवपर्यंत परत पोहोचणार. तसंच तुला आजही तुझी वाट पाहतो आहे. तू येशील त्या ब्रह्मांडामध्ये लख्ख-लख्ख उजेड देऊन सर्वांना. म्हणजे उजेड घेऊन पण येशील आणि सर्वांना उजेड देऊन. तसा नाही येशील तू. तू सर्वांना ह्या पृथ्वीच्या लोकांना, पृथ्वीवर सर्वत्र उजेड पसरवून आणि सर्वांना देऊन येशील माझ्यापर्यंत. ह्या प्राणीमात्रांना सुखावून जाशील म्हणून ध्यान कर. स्वतःच्या घरातल्या, बाहेरच्या ज्यांनाही पूर्णपणे सुखावून टाक. लोकांना, या पृथ्वीच्या सर्व लोकांना सुखावून टाक. त्यांचे आणि तुझे जीवन धन्य करून टाक. आणि या ठिकाणी आई आणि शिव हे एकत्रच मी मानेल कारण शिवांशी कनेक्ट झाल्यानंतर आई पण मध्ये अ, माता काली पण मला दिसून मला माझ्याशी बोलायला लागली होती आणि मी म्हटलं की "हो आई, सदैव तुझ्या पाठीशी आहे मी." आई म्हणाली की "मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.
तर मी म्हटलं की आई कोटी कोटी धन्यवाद तुझे, हे परमेश्वरी, हे भगवती, माझी प्रीती, माझी श्रद्धा, माझी भक्ती, हे मातेश्वरी, तुझ्या या बाळाला तू निवडलंस यासाठी तुझे किती धन्यवाद करू माहित नाही. पण जशी तुझी इच्छा, माझ्याकडून जे कार्य करून घेण्याचे तुझी इच्छा आहे, तूच करवून घे माझ्याकडून. लव्ह यू आई. शंभू शंभू. आय एम पॉवरफुल, आय एम अमेझिंग, आय एम वंडरफुल. हे होतं माझं लिखाण, म्हणजे ऑटो रायटिंग संदेश. शिव आणि शक्ती दोघेही एकत्र माझ्याशी कनेक्ट झाले होते. पहिल्यांदा शिव कनेक्ट झाले होते आणि आपण जसं म्हणतो की शक्ती आणि शिव एकच आहेत. तर त्याचप्रमाणे शिव आणि शक्तीचं रूप आपल्या आतमध्येच आहे आणि ते कुठेच नाहीये. कुठेच नाहीये, ते फक्त आपल्या आतमध्ये आहे. तेच अनुभव करायचंय. एकदा माझा अनुभव सांगते मित्रांनो, की मी ध्यान करत असताना मला प्रत्यक्ष शिव माझ्या डोक्यावर आहेत आणि ते माझा अभिषेक करतात आहे असं मला दिसलं. म्हणजे आपण काय करतो, आपण मंदिरात जातो, आपण जलाभिषेक करतो, शिवलिंगावर अभिषेक करतो. दूध, पाणी जे काही आपल्याला जमतं तसं आपण शिवाचा अभिषेक करतो, महादेवांचा अभिषेक करतो. बरोबर? तर त्याचप्रमाणे मला हे दिसलं, की शिव माझ्या सहस्त्रावर बसून माझा अभिषेक करतात आहे. तर मी शिवांना विचारलं, की तुम्ही असं का करताय? कारण आम्ही तुमचा अभिषेक करतो, तुम्ही माझा का अभिषेक करतात? म्हणजे याचा बघा अर्थ काय? काय समजलं तुम्हाला त्याच्यावरून? की साक्षात शिव आपल्या आतमध्ये इथेच विद्यमान आहे, सहस्त्रार चक्रावर. म्हणून आपण असं म्हणतो, की आपण जे जलाभिषेक करतो ते ॲक्चुअली आपल्या आतमधल्या आत्मरूपी त्या शिवालाच करतो. आपण जे काही ज्ञान घेतो, लोककल्याणासाठी कर्म करतो, ते सर्व करून त्यांनीच आपले जे परमपिता परमेश्वर आहे ते खूप खुश होतील आणि ते आपली वाट बघतात आहे. हे किती सुंदर आणि इमोशनल करणारी शब्द आहेत. आणि यानी मी प्रत्येक वेळेस इमोशनल होते. आणि हेच खरं सत्य आहे. तर हे संदेश होते. कोटी कोटी धन्यवाद आपल्या सर्वांचं, की तुम्ही सर्वांनी खूप प्रेमाने ऐकलं. खूप खूप धन्यवाद. मी आभारी आहे, की या मंचावर मला बोलायला मिळालं. खूप धन्यवाद. धन्यवाद ताई. आता ताई धन्यवाद. विषय चांगला घेतलात. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने काय तुम्ही शिवदर्शन घडवलं. परंतु एक गोष्ट मी हे केलं की झाड आहे ना, झाड आपण म्हणतो की त्याची मुळं जमिनीमध्ये असतात आणि त्याचे ज्या फांद्या असतात त्या आकाशामध्ये असतात. पण काही ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की त्याची मुळं जे आकाशामध्ये असतात आणि त्या फांद्या खाली असतात, असं पण बघितलेलं आहे. काय म्हणजे जे तुझ्यामध्ये आहे तेच माझ्यामध्ये आहे आणि तेच ब्रह्मांडात आहे आणि ते ब्रह्मांडातलं पण परत आतमध्ये आहे. हे जे तत्व आहे हे ब्रह्मांडाचं तत्व आहे, हे शिवतत्व आहे. त्याचं व्यवहारातून उदाहरण तुम्ही छान दिलं. ते काय तुम्ही व्यवहारातून उदाहरण असं दिलं की मुलगा आणि बाप, आज जो मुलगा आहे तो उद्याचा बाप आहे, हे पण सांगितलं तुम्ही. पण हे जे सांगत असताना आणि तुम्ही शिवतत्व तुमच्याशी बोलत असताना तुमच्या डोळ्यातून पाणी येत होतं. परत तुम्ही इमोशनल होत होता. परत तुम्ही शिवपिंडीवर आपण अभिषेक करतो, पण मला असं दिसलं की ते प्रत्यक्ष आपला अभिषेक करतात, असं पण तुम्ही सांगितलं. कारण ते हायर तत्व जे पूर्णात्मा ज्याला म्हणतात, ते कालच तो विषय झाला या मंचावर, तो आपल्यामध्येच आहे. जसं मूल बाहेरगावी गेलं म्हणजे बाहेरच्या परदेशात गेलं, पण आई मात्र त्याच्या स्मरणात तो एक वेळ आईला विसरतो, पण आई मात्र
त्याला सतत स्मरणात ठेवतात की आई हो, किंवा वडील आपल्या बरोबर. मुलाला. तसंच ते ब्रह्मांड जे आहे, तुम्ही आम्ही बाळच आहोत. मी किती हं, झाले जर झालो, तर त्याच्या दृष्टीने आम्ही ते बाळच पहिले दिवसात. काय ते आपल्याला आपल्यामध्ये ठेवता. आपण त्याला विसरलेलो आहोत. हा विषय हा आपण त्याला विसरलो आहोत, पण तो आपल्याला विसरलेला नाही आहे. तो आपल्याला सतत जाणीव करून देतो, की मी तुझ्यामध्ये आहे आणि त्यासाठी ध्यान करायचं आहे. आणि ध्यान करण्यासाठी काय समजलं, त्याचीच आपल्याला साथ लागते. आणि तोच आपल्या बरोबर आहे आणि तोच आपल्याकडून ध्यान करून घेतोय. पण आपल्याला त्याची जाणीव नाहीये. आपल्याला वाटतं मी करतोय आणि हं, हा मी करतो तोच आपल्याला हं, हं, आपल्यापासूनच अनिष्ट करतोय. हं. अतिशय महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही आज शिवयोग घडवून आणलेला आजच्या या मंचावर. धन्यवाद तुमचे कांचनताई. धन्यवाद. शतशः धन्यवाद तुम्हाला देतो. आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला विनंती करतो, की आज महाशिवरात्रीनिमित्त प्रत्येकाने 2 शब्द बोला. प्रत्येकाने याच्यामध्ये भाग घ्या. या सत्रामध्ये. अ, कांचनताई या कांचनताई नाहीत. प्रत्यक्ष शिवयोग आहे. काय समजलं? तर त्यांच्याबरोबर संवाद साधा महाशिवरात्रीच्या निमित्ताने. एवढीच प्रत्येकाला विनंती करतो. हँड करा आणि अशोक सर प्रत्येकाला संधी द्या बोलण्याची. धन्यवाद ताई. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. आणि मी हे सांगेल की अ, बघा हे शिवशक्तींनीच ही घटना जुळवून आणली. मला तारे सरांनी जी तारीख दिली ती पण महाशिवरात्रीची होती आणि त्यांच्या कृपेनेच ही तारीख मिळाली. म्हणजे मला कल्पनाही नाही की मग मी बघितलं की अरे महाशिवरात्रीच आहे त्या दिवशी 26 तारीख मला त्यांनी दिली तर मी नंतर बघितलं कॅलेंडरमध्ये अरे म्हटलं किती छान म्हटलं ते तर म्हणजे महाशिवरात्रीचाच पर्व आहे आणि म्हणजे त्यांचीच इच्छा होती आणि हे जे काही मी बोलली ते पूर्णपणे त्यांचेच वाक्य होते शिव आणि शक्तीचे. माझ्या हातून फक्त पेन चालत होता आणि त्यांनीच माझ्या लेखणीतून उतरवलं हे सर्व, की हे तुला मेसेज द्यायचे आहे सर्व लोकांना. बस इतकं. धन्यवाद ताई. खूप सुंदर आजचा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण खरोखर शिव अवतार सारखा आमच्या समोर दिसत आहे आणि खूप आनंद झाला. कारण का आज अगदी तुम्हाला तारीख पण परफेक्ट मिळाली आणि आजचा योग हो, पण हो, खूप हो. सुंदर आहे. आणि आम्ही थोडस काही चॅलेंज आले होते पण ते सॉल्व्ह काही झाले. हरकत नाही. हा काही हरकत पण नाही. झाले. ते शिवानी बिलकुल. करून घेतले ते सर्व आपल्याकडून. आणि छान ओके. सुंदरच तुम्ही खूपच ऐकण्यासारखं आणि तुम्ही प्रत्येक वाक्य तुमचं म्हणजे आतून येत होतं ते. आणि खरोखर खूप सुंदर तुम्ही हे केलंय त्यामुळे धन्यवाद. तर आपण सर्वांना विनंती आहे की आपल्याला कोणाला हँडरेस करायचं हँडरेस करा मास्टर. आणि काय क्वेश्चन असतील प्रश्न असतील किंवा ताईंना काय विचारायचं असेल तर विचारू शकता. आणि एक गोष्ट आणखी सांगायची होती मला सर, की हा बोला. महाकाली यांचे पण संदेश महाकाली मातेचे कारण मी त्यांची खूप म्हणजे खूप भक्ती मार्गामध्ये जेव्हा होते तेव्हा खूप महाकालीची साधना केलेली आहे आणि हे महाकाली माझ्यावर खूपच म्हणजे सर्व देव आपल्यावर खुश असतातच म्हणा पण ती साक्षात म्हणजे खूप प्रसन्न असते तर तिचे संदेश माझ्याजवळ भरपूर आहेत म्हणजे त्याकरता कदाचित 2 किंवा 3 सेशन लागतील इतके संदेश तिने माता जी भगवती आहे तिने मला दिलेले आहे तर मला हेच म्हणायचंय की एकदा आपण ते पण सेशन्स घेऊ पण त्याकरता 3 सेशन किंवा 2 सेशन तर लागतीलच की भरपूर संदेश आहे. तारी सर नोंद मी घ्या. मी काय म्हणतो, आता तुम्हाला मी एक गोष्ट अशी सांगतो, की तुम्ही सहज बोललात, की महाशिवरात्रीची तारीख मला मिळाली. माझ्याही डोक्यात नव्हतं, की महाशिवरात्रीचा विषय आहे. मग हे शिवची सगळं इच्छा करून आहे त्यांची इच्छा आहे. हां, हे सगळं करून घेणारी ती शक्ती आहे. ती शक्ती या गोपाळतारीकडून करून घेते आणि ह्या मंचाला सतत काही ना काहीतरी देत राहते. तर मला सांगायचा उद्देश असा आहे, तुम्ही इच्छा प्रकट केली ती प्रकट जे आहे ते प्रकटीकरण आज ना उद्या या मंचावर होणार.
मला 2 दिवस पाहिजे 2 दिवस मिळतील, लागोपाठ पाहिजेत लागोपाठ मिळतील, एक दिवस आड करून किंवा कसं आठवड्यातून एकदा, हो. म्हणजे तुमची इच्छा जशी होईल तसं इकडे प्रकटीकरण होईल. आणि म्हणलं होणार हम्म. एवढं निश्चित. धन्यवाद. हम्म. धन्यवाद थँक्यू. धन्यवाद सर. मास्टर कोणाला ऍड्रेस करायचे विचारू शकता प्रश्न. काही हरकत नाही. कोणी ध्यानात बसले असतील तर आपण ध्यानात असलं. हा, सुनीता ताई बोलतात. बोला सुनीता ताई, बोला. बोला. कॅमेरा ऑन करा ताई. आत्मवंदन मॅम. आत्मवंदन ताई, बोला. हॅलो, आत्मवंदन. हा आत्मवंदन. आत्मवंदन सर्वांना. खूप आत्मवंदन. सुंदर ध्यान लागलं. आणि जी शिवजींनी जी ही दिली, संदेश दिले, ते पूर्ण सगळे माझ्यासाठीच होते असे मला वाटत होतं. खूप सुंदर. मी शिवजींना खूप मानते. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद. थँक्यू सुनीता ताई, धन्यवाद. वर्षाताई बोला. आत्मवंदन. आत्मवंदन मॅडम. सर्व मास्टर्सला आत्मवंदन. खूप सुंदर ध्यान झालं. आणि ना मॅडम, पूर्ण 12 ते 15 फुटाचं शिवलिंग दिसलं मला. पूर्ण प्रकाश होता त्याच्यावरती. हो. आणि आम्ही कालच प्रयागला जाऊन आलो. आणि ते प्रयागचं जे पाणी आहे ना, त्रिवेणी संगमाचं, ते पूर्ण ध्यानामध्ये येत होतं माझ्या. संथ असं वाहत होतं. खूपच छान. माझ्यावर पण शिवजींची फार कृपा आहे. शिवजी नेहमीच दर्शन देत असतात. फारच छान झालं. छान. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद ताई. आणि कोणाला ऍड्रेस करा मास्टर. क्वेश्चन असतील, काय विचारायचं असेल विचारू शकता. सर्वांना मी विनंती आहे की आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्वांनी 4 शब्द बोला. आपलं मत व्यक्त करा. मन मोकळं करा. की या निमित्ताने बोलण्याची संधी आहे प्रत्येकाला. बोला. आत्मवंदन सर्वांना. महाअवतार बाबाची. खरं तर मला बोलायला सुचत नाहीये, एवढं भारी, म्हणजे जबरदस्त. कांचनताई, तुमचे खूप 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 आभार. ज्या क्षणी तुम्ही म्हणाला की मूलाधार चक्रामधून शक्ती आणि सहस्त्रारमधून शिव आपल्या हृदय चक्रामध्ये एकत्र आले, त्या क्षणापासून म्हणजे हृदयात मला असं पिंड गदगद होते असं जाणवत. खूप डीप, अतिशय सुंदर ध्यान, अतिशय सुंदर भावना. तुम्ही म्हणत होता खिडकी उघडा, सगळ्यांनी कॅमेरा उघडा. खरं डोळेच उघडे पैसे वाटत नव्हते. बरोबर. एवढं कनेक्ट होते की म्हणजे डोळे असं अजून पण असं उघडं असं वाटतच नाही. त्याच फिल्म मध्ये राहावं. बरोबर. खूप छान, खूप छान, जबरदस्त. धन्यवाद. तुमचे कोटी धन्यवाद. या मंचाचे खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद. लव यू माधुरी ताई. लव यू ऑल. आहेत का कोणी? ध्यानात येतो. आले सगळे बाहेर आले. ध्यानातून सगळे बाहेर आले. बघा ना आता माधुरी ताई किती याच्यामध्ये गेल्या ते बघा. त्यामुळे काही इमोशनल झाले एकदम. ध्यान आणि स्वाध्याय खूप छान झाला. पण मला खूप शेगावला जायचं होतं, पण काही योग आला नाही. तुम्ही शंकरांचं दर्शन घेतलं ना, शिवदर्शन घेतलं ना आता, हा अजूनही बघा. आजचा दिवस आहे तो तुम्हाला मिळाला. आत्मवंदन सगळ्याला मंचाला. माझ्या आजार आता सगळे बरे होत आहेत. कांचनताई, कोटी नमस्कार तुम्हाला. तुम्हाला कोटी नमस्कार. त्या मंचावर आल्यापासून खूप फरक
खूप खूप फरक पडलाय. शब्दात काहीच सांगता येत नाही. बरोबर बरोबर. आणि ध्यान शिकवण्याचा छान प्रयत्न करते मी. छान छान छान. खूप छान ताई. कोटी कोटी धन्यवाद तुमचे. धन्यवाद धन्यवाद ताई, धन्यवाद. तुमचे ते ध्यानाबद्दलची तळमळ बघून अक्षरशः मला म्हणजे भरून आलं की असं भगवंत स्वतः तू करवून घेते आमच्याकडनं. आणि किती म्हणजे असं म्हणजे अक्षरशः मला ती तुमची तळमळ बघून भरून आलं. आज आमचं ध्यान व्हायलाच पाहिजे असं शिवांचंच म्हणणं आहे. म्हणजे समोर पूर्ण शिव ठाकल्यासारखं झालं मला. ऍक्च्युली ताई माझं पण तेच मत होतं, कारण तुम्हाला पोस्ट नसल्यामुळे कुणाला तुम्ही दिसत नव्हता. फक्त आम्ही जे होतो त्यांना आम्हाला दिसत, त्यामुळे माझी तळमळ ती होती की तुम्ही हे रूप जे दिसतंय ते सर्वांना दिसावं. काही नसू द्या ते मला बघून अगदी म्हणजे भगवंत आठवलं. म्हणजे भगवंताचीच इच्छा केवढी मोठी आहे. अगदी डीप हा ध्यान हा. झालं.